मुंबईचं सगळ्यात मोठं डीमार्ट आहे इथं. आपल्या प्रोजेक्टपासून साधारणपणे हे 4 मिनिटाच्या अंतरावरती येतं. ओके. असं डीमार्टच्याच अपोजिटला रिलायन्स स्मार्ट पॉईंट आहे आणि इथून हा जो सुमारनं रोड गेला आहे त्याच रोडने आपण पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये पनवेल स्टेशनला जातो. अरे वा, म्हणजे एकदमच जवळ आहे. येस, ही सगळी कनेक्टिव्हिटी आपल्या प्रोजेक्टला म्हणजे ऑलरेडी भेटलेली नावाजलेले बिल्डर्स या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपला जो प्रोजेक्ट आहे ना तो ह्या सगळ्यांच्या सेंटर पॉईंटला येतो. त्याचसोबत हा जो एअरपोर्ट आहे, आपला जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टपासून साधारणपणे 6 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती हा एअरपोर्ट येतो. नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी फ्लॅट बघण्यासाठी आली आहे पनवेलमध्ये. आता मी आहे खांदेश्वर कॉलनीमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता एसे रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस आहे. यांनी आज मला त्यांचं प्रोजेक्ट बघण्यासाठी बोलवलेलं आहे. यांचं ऑफिस खांदेश्वर रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांच्या प्रोजेक्टबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि इतरही प्रश्न त्यांना विचारणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया. बाहेरच खूप गर्दी आहे, तर आता आपण ऑफिसमध्ये जाऊया. नमस्कार. मॅडम, शिवम सरांना भेटायचं का? राईट साईडला आहे मॅडम. इथून सरळ जायचं का? ओके, थँक्यू. तर चला आता आपण शिवम सरांना भेटणार आहोत. तर या मॅडम, या. नमस्कार. नमस्कार सर. बसा ना प्लीज. हो हो. तर मॅडम आला तुम्ही काय येताना काय त्रास वगैरे? नाही, व्यवस्थित आलेले. थोडासा पाऊस लागला पण ठीक आहे, व्यवस्थित आलं. कसं आज अचानकच पाऊस वगैरे आला. ते पण कसं आहे, आपलं जे ऑफिस आहे हे तर खांदेश्वर स्टेशन पासून जस्ट म्हणजे त्याच्या अपोजिटलाच आहे. आणि काही जवळ आहे, 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती. त्यामुळे काही शोधावं लागलं नाही आम्हाला. लोकेशनवरती आम्ही बरोबर आलो. 100%. आता मॅडम आपलं म्हणजे बोलणं झालं फोनवर, ठीक आहे. तर तुम्ही काय बघताय आता? 1 RK मला 1 BHK बघायचं. 1 BHK आपण बघतोय. ओके. आपल्याकडे कसं आहे ना, आता तुम्ही बघाल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं बसलोय ॲज अन बिल्डरच बसलेलो आहे. माझे जे मामा आहे संतोष माने, हे कंपनीचे ओनर आहे. असं सेल्सचं जे पूर्ण डिपार्टमेंट आहे हे पूर्ण मी बघतो. असेल आता आपल्याकडे जवळपास तुम्ही बघाल तर 1200+ घरं मी इथं बनवून हँडओव्हर केले आणि समोर माझे अजून 4 प्रोजेक्ट चाललेले आहेत. प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे. तीच थीम आम्ही घेऊन पुढे चाललोय. आपल्या जे कंपनी आहे, कंपनीचा जो स्लोगनच आहे की युअर ड्रीम अवर मिशन, तर त्याच्यावरती आपण ते काम करतोय. जवळपास माझ्याकडे तुम्ही बघाल तर 25 लाखापासून 1 BHK सुरू होतात. ते पण रेरा रजिस्टर. असं नाही की आपण ग्रामपंचायत गावठीमध्ये कुठं काम करतो. जे प्रोजेक्ट्स आहेत हे सगळे रेरा रजिस्टर आहेत, टायटल क्लिअर आहेत. आणि तुम्ही बघाल तर जे आपल्या नॅशनलाइज बँक आहेत, SBI, HDFC, ICICI, या सगळ्यांच्या 99% किंवा 95% हे असे लोन आपण करून देतो. ओके, कारण का लोनचं कधी कधी प्रॉब्लेम होतो. नॅशनलाइज बँक असेल तर काहीच प्रॉब्लेम. एकदम बरोबर. तर असं आणि जसं तुम्ही बघाल तर आता हा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तर मी 2 टॉवर बनवतोय. म्हणजे टॉवर म्हटलं तर त्याची जी कॉस्टिंग असते जवळपास 30, 25, 45, 50 लाखापर्यंत जाते 1 BHK. पण हा जो टॉवर तुम्हाला दिसतोय ना, 12 माळ्याचा 2 नंबर बिल्डिंग, ही 1 नंबरची बिल्डिंग ही माझी 10 माळ्याची. याच्यामध्ये मॅम टॉवरमध्ये तुम्ही म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही, मी एवढे अफोर्डेबल रेट्समध्ये ते फ्लॅट्स काढलेले आहेत. 25 लाखामध्ये, 25.5 लाखामध्ये मी 600चा एरिया इथं प्रोव्हाइड करतोय. 600चा एरिया, ते पण ऑल इन्क्लुसिव्ह. प्लस जी म्हणजे टाउनशिप आहे ही, या टाउनशिपच्या आजूबाजूला आमची अजून लँड पार्सल आम्ही ॲक्वायर केलंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर काय, ठीक आहे, भरपूर लोक बोलतात की बाबा आम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे कसं काय असणार आहे. मी या सोसायटीला पर्सनली एक बस सुद्धा प्रोव्हाइड करून देतोय. असं आहे. तर जेणेकरून बसची जी फॅसिलिटीज आहे ना, तुम्हाला इथून पनवेल स्टेशन पर्यंत किंवा आपल्या प्रोजेक्टच्या अपोजिटला एक नवीन स्टेशन येते सोमाटणे स्टेशन, तिथपर्यंत तुम्हाला ती इझिली पिक अँड ड्रॉपची सर्व्हिस प्रोव्हाइड करून देते. अरे खूप मस्त आहे. हा एक आपला प्रोजेक्ट आहे. दुसरा मी एक प्रोजेक्ट तिथं लॉन्च केला, त्याचं नाव आहे विस्तारा वर्ल्ड. असं याच्यामध्ये तुम्ही जाल तर जवळपास याच्याच मागं तुम्ही बघाल ना, मी इथं माझी जी टाउनशिप आहे ही पूर्णपणे बनवून हँडओव्हर केलेली आहे. नाही म्हटलं तरी 800 850 युनिट्स याच्यामध्ये होते. एक जवळपास तुम्ही बघाल तर 12 ते 13,000 लोकसंख्या इथं राहायला आली आता. आणि त्याच्यासमोर माझा इथं विस्ताराचा पूर्ण प्रोजेक्ट चाललेला आहे. ह्या प्रोजेक्टची पण कनेक्टिव्हिटी तुम्ही बघाल तर 1 ऑफ द बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आपला जो प्रोजेक्ट आहे मॅम हा हायवे टच आहे. म्हणजे याच्यात तुम्ही बघाल तर जे लोक बोलतात ना की बाबा आपण कुठेतरी घर घेतोय तर आजूबाजूला स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी 5 मिनिट चालत अंतरावरती आहेत आपल्या प्रोजेक्टपासून. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितल्या पेपरवर, तर तुम्हाला समजणार नाही. आपण काय करू, ऍक्च्युअलमध्ये ऑन ग्राउंड जाऊया, तिथे ऍक्च्युअलमध्ये साईटचं लोकेशन बघू, तिथं किती कन्स्ट्रक्शन झालं त्या सगळ्या गोष्टी बघू, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल प्रॅक्टिकली बघू आपण. त्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टींचं कॉस्टिंग वगैरे काय त्याच्यावरती बसून बोलूया. ओके, ठीक आहे, चालेल. चला आपण जाऊ. आता आपण प्रोजेक्ट पाहायला जाऊया. चला. तुम्हाला समोर दिसतोय बघा इथं फिन, गोवा, पुणे ह्या साईडला उरण, तिनपिटे. हा जो वरून ब्रिज गेला ना, हा आपला अटल सेतू.
आता याची कनेक्टिव्हिटी कशी आहे, म्हणजे कळंबोली सर्कल पासून मुंबईत जायचं म्हणलं ना तर जवळपास 1.5 ते 2 तास लागतात. तर ह्या अटल सेतून या नावाशिवाय सिलिंगली आपला जो प्रवास आहे तो 25 मिनिटांमध्येच तिथं कम्प्लीट होतो मुंबई शिवडीमध्ये पोहोचण्याचा. असं आहे, ह्याला टी पॉईंट असं बोलतात. आणि इथनं आपण आता चाललो आपल्या पळसे वाट्याजवळ, ज्याची की आपल्या प्रोजेक्टची म्हणजे ऍक्च्युअल कनेक्टिव्हिटी आहे. आता जवळ आपल्याला कोणतं रेल्वे स्टेशन आहे? आता मॅम एक सोमाटणे म्हणून स्टेशन आहे, जे की पूर्ण लोकलमध्ये रेडी होत आहे. ते आपल्या प्रोजेक्टपासून एकदम जवळ आहे. ओके. असं पण हे जे समोर ब्रँड्स आहेत ना, हे मुंबईचे टॉपचे ब्रँड आहेत. तुम्ही आज बघू शकता हिरनंदानी, गोदरेज, वाधवा, इंडियाबुल्स, लोधा. जवळपास अदानींनी 1300 एकर जमीन ॲक्वायर केली आहे. तर हे सगळ्या ह्या गोष्टी इथं का केलेल्या आहेत, तर ह्या तिसऱ्या मुंबईच्या डेव्हलपमेंटमुळे केल्या. त्यामुळं यांच्यापेक्षा अजून चांगली कनेक्टिव्हिटी ह्या आपल्या प्रोजेक्टला तिथं बघायला भेटते तुम्हाला. आता आपण जाऊच तिथे ना? 100%. हे वरून जे 2 ट्रॅक गेलेत ना, हे आपले कोकण रेल्वेला जे जातात ना ट्रेन वगैरे, हे त्याचे ट्रॅक आहेत, म्हणजे गोवा वगैरे साईडला. तर ही जे 2 ट्रॅक आहेत ना, त्यातली एक जी ट्रॅक आहे ही पूर्णपणे तुमची लोकल होती असं. आणि याचंच पहिलं स्टेशन तुम्हाला बघायला भेटतं ते सोमाटणे स्टेशन. सोमाटणे स्टेशन ज्याचे की आपल्या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी आहे. आणि ह्याच्या अपोजिट साईडला त्या चिखले स्टेशनचं काम चाललेलं आहे. असं बघाल तर कंटिन्युअस इथं तुम्हाला NMTच्या बसेस, एसटी ज्या आपल्या पुणे, सातारा, सांगली या साईडला जातात त्या एसटी, त्यानंतर रिक्षा, ऑटो जे इको चालते ना आपली, म्हणजे 15-15 रुपये शेअर घेते आपल्या पनवेल स्टेशनपासून साईडपर्यंत. त्या गोष्टीची पण कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटते. आणि हे जे इथं कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला, तर हे आपले इंडियाबुलचं कन्स्ट्रक्शन. ओके. बघा अशा, बघा ही NMTची जी बस चालली आहे, अशा बसेसची कनेक्टिव्हिटी आपल्याला बघायला भेटते. आणि या साईडला असे स्कूल बस वगैरे कंटिन्यूस ह्या साईडला रनिंगला आहे. नवी मुंबईचं सगळ्यात मोठं डीमार्ट आहे इथं. आपल्या प्रोजेक्टपासून साधारणपणे हे 4 मिनिटाच्या अंतरावरती येतं. ओके. असं डीमार्टच्याच अपोजिटला रिलायन्स स्मार्ट पॉईंट आहे. आणि इथून हा जो सुमारनं रोड गेला आहे, त्याच रोडने आपण पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये पनवेल स्टेशनला जातो. अरे वा, म्हणजे एकदमच जवळ आहे. येस, ही सगळी कनेक्टिव्हिटी आपल्या प्रोजेक्टला म्हणजे ऑलरेडी भेटलेली आहे. असं ह्या साईडला तुम्ही बघू शकता, हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. ह्या साईडला टोटल म्हणजे तुम्ही बघाल तर 3 एअरपोर्ट बनत आहेत. त्यातलं आत्ता जे काम चाललं आहे रनवेचं वगैरे तुम्ही बघू शकता, रनवे वगैरे तयार झालेलं आहे. बाजूला जे क्रेन वगैरे उभे आहेत ना, हे टर्मिनल बनवायचं काम चाललं आहे. त्यासमोर जे काम चाललं आहे कार्गोच्या एअरपोर्टचं काम चाललं आहे. आता याची कनेक्टिव्हिटी तुम्ही बघाल तर डायरेक्ट पनवेलपासूनच एक नवीन ब्रिज येतो आहे, जो आपल्याला समोर पॅसेंजरचं जे आता प्लॅटफॉर्म बनवायचं कामं चालले आहेत ना, तर ते तो ड्रॉप होतो आहे. तर याची एक आपल्याला चांगली कनेक्टिव्हिटी भेटते. त्याचसोबत हा जो एअरपोर्ट आहे, आपला जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टपासून साधारणपणे 6 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती हा एअरपोर्ट येतो. असं ते आपल्याला एअरपोर्टची सुद्धा अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी बघायला भेटते. इथून आपण जाऊया आपल्या म्हणजे पुढं प्रोजेक्टजवळ. तिथं गेल्यामुळे तुम्हाला बाकीच्या सुद्धा जे डेव्हलपमेंट आहे, ज्या गोष्टी आहेत त्या मी पुढे एक्सप्लेन करतो. तर मग आपण आलो आपल्या ड्रीम सिटीच्या प्रोजेक्टमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्याच प्रोजेक्टच्या जस्ट अपोजिट तुम्ही बघाल तर इम्पिरिया म्हणून एक खूप मोठा ब्रँड आहे मुंबईचा. तो इथं बंगलो प्लॉटिंगचं काम करतोय. तुम्ही बघू शकता कंटिन्यू ज्या रिक्षा वगैरे चालल्यात ना, हा इथं पूर्ण प्रोजेक्ट दारातच रिक्षा स्टँड आहे. आणि हे खूप मस्त म्हणजे डायरेक्ट म्हणजे इथे आपलं प्रोजेक्ट सुरू आहे आणि इथेच आपलं रिक्षा स्टँड आहे. बरोबर. तर रिक्षा स्टँड पासूनच आपण थोडंसं मागे गेलो ना तर बघाल तुम्ही MIT युनिव्हर्सिटी येते. अच्छा. जिथे जवळपास 40 ते 35 हजार विद्यार्थी शिकतात. ओके. असं. तर आता आपण जाऊया आपल्या प्रोजेक्टमध्ये. हा आपला ड्रीम सिटीचा प्रोजेक्ट आहे पूर्ण. इथं आपली 1 नंबर बिल्डिंगचं आता प्लिनचं काम चाललेलं आहे. याच्या समोर हे जे इथं 4 माळ्याचं कन्स्ट्रक्शन झालं आहे ना, ही आपली 2 नंबर बिल्डिंग आहे. हा तोच प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तो 12 माळ्याचा टॉवर बनतोय आणि हा 10 माळ्याचा टॉवर आहे. तो 12 माळ्याचा आणि हा 10 माळ्याचा. अरे खूप मोठं प्रोजेक्ट आहे. खूप मोठा प्रोजेक्ट. आणि याच्याच आजूबाजूला तुम्ही बघाल तर अजून आपली म्हणजे भरपूर जमीन आहे. असं. आणि जे मी तुम्हाला सकाळी बोललो ना की बस फॅसिलिटी मी देतोय, ह्याच प्रोजेक्टला मी बस फॅसिलिटी देतोय. अच्छा, म्हणजे ह्या प्रोजेक्टला आपल्याला बस फॅसिलिटी असणार आहे. आपण काय करूया, सॅम्पल फ्लॅट वगैरे बघूया, त्यानंतर आपण याच्या कॉस्टिंगवर बोलूया. ठीक आहे, चालेल. चला. आपल्या जे समोर आहे ही आपली स्टेअरकेस आहे. अशा 2 स्टेअरकेस मी इथं दिलेले आहेत. आणि आपल्याला तुम्ही बघतो अशा 3 स्पेशियस लिफ्ट मी इथं दिलेले आहेत. एंडपर्यंत आपलं हे सगळं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपण आलो होतो आपला सॅम्पल फ्लॅट. म्हणजे कसं भरपूर लोक बोलतात 1 BHK 1 RK 2 BHK. तर त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे. ह्या साईडला आपण जे सेंटर करतोय हा आपला 645चा एरिया 1 BHKचा स्पेशियस हॉल आहे, तुम्हाला बघायला भेटतो. ह्या साईडला आपण आलो तर हे तुम्हाला एक स्पेशियस किचन बघायला भेटतं. तर हा आपला किचन आहे. हा आपला किचन असणार आहे. असं आहे. तुम्ही किचनचा स्पेस बघू शकता. म्हणजे खूप मोठं आहे. हा साधारणपणे 4-5 लोक तरी ॲट अ टाइम तर काम करू शकतात. बरोबर. आणि ओटा पण खूप मोठा दिलाय. आणि भरपूर लोक बोलतात की वॉशिंग मशीन फ्रीज कुठे, त्यासाठी इथं आपण जागा दिलेली आहे. हा, हे खूप मस्त केले. त्यासोबत आपण आलो तर हा आपला फर्स्ट कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हा आपला स्पेशियस बेडरूम आहे. त्या साईडला तुम्ही बघाल त्याची आपण बाल्कनी वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे.
जस्ट याच्या समोर हा आपण मास्टर बेडरूम इथं आपण प्रोव्हाइड करतो असं आहे. आणि भरपूर म्हणजे कसं असते युजर्स आपल्याला बोलतात की सर 2 BHK कसं प्रपोजल आहे, तर 2 BHK मध्ये मी असे सेम एरियाचे 2 फ्लॅट त्यांना कंबाईन करून देणार आहे. अच्छा, असं आहे. ते पण पाहूयात ते पण आपण बघूया. चला. हा आपल्याचा जोडी फ्लॅट आपण बनवला आहे. स्पेशियस हॉलचा आपण प्रोव्हाइड केला आहे. त्यासोबत बाहेरचं तुम्ही म्हणजे बघू शकता ग्रीनरी वगैरे किती चांगल्या पद्धतीने बघायला बघते. हा तर आपला सॅम्पल फ्लॅट आहे जो की पहिल्या माळ्यावरती आहे मॅम. ह्याच्यात असा जो सेम डोर आहे हा 12 माळ्याचा, त्या साईडला 10 माळ्याचा तुम्हाला बघायला भेटतो. तुम्ही विचार करा व्ह्यू वगैरे तुम्हाला तर किती चांगला हो, खूप मस्त आहे एकदम, म्हणजे शांत वातावरण आहे आणि छान आहे. बाल्कनी दिलेली आहे एकदम मोठी. तर वन ऑफ द बेस्ट ही जागा आहे. आणि हे 2 BHK साठी खूप छान केले, म्हणजे 2 फ्लॅट कंबाईन केलेले आहेत. म्हणजे एरिया सेम तेवढाच आहे. आणि जसं मी बोललो की कॉस्टिंग याच्यामध्ये तुम्ही बघा ना मॅम, तर 24 लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये 1 BHK मी तर सुरुवात केलेली आहे. असं या साईडला तुम्ही आलात ना तर इथं बघा ही आपली किचन आहे. किचनच्या समोर आपण एक छोटी बाल्कनी दिलेली आहे. त्या साईडला मास्टर आपलं कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. आणि ह्या साईडला तुम्ही आलात की हा आपला मास्टर बेडरूम आहे. तुम्ही बघ सुद्धा बेडरूम पण एकदम स्पेशियस आपण दिलेला आहे. त्याला पण आपण बाल्कनी दिलेली असं अशा प्रकारचे इथं एलिव्हेशन आपण काढलेले आहेत. त्यासोबत 1 RK वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला जो दाखवला तो 2 BHK आहे. यांनी 2 रूम एकत्र केलेले आहेत 1 BHK. त्यामुळे तुम्ही हॉल बघू शकता केवढा मोठा आहे. म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली असेल ना ती मस्तपैकी इथे राहू शकते. आणि इथे आहेत ना 2 किचनसुद्धा आहेत. म्हणजे ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, 2 बेडरूम आहेत. किती मस्त आहे ना. आणि समजा तुम्हाला जर 2 किचन नको असतील, एकच किचन पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा करू शकता. तर चला आता आपण इकडचा बेडरूम पाहूयात. तर इथे पण बघा इथे एक किचन दिलेलं आहे आणि विथ बाल्कनी आहे. त्यानंतर त्याला लागूनच इथे बघा हा बेडरूम आहे आणि बेडरूमलासुद्धा इथे बाल्कनी आहे. तर अशा प्रकारे हा बेडरूम आहे आणि सेम बेडरूम त्या साईडला आहे. तर तुम्ही जर 2 BHK घेण्याचा प्लॅन करत असाल ना तर तुम्ही बघू शकता. हॉलच खूप मस्त आहे बघा ना, केवढा मोठाच्या मोठा आहे एकदम. आपण बघितलं हा इथं 2 BHK. तर जसं मी बोललो होतो की आपले 2 प्रोजेक्ट आहेत बरोबर. आपले 2 साईड चालू आहेत बाजूबाजूलाच. आता आपण जाऊया आपल्या समोरच्या साईडमध्ये. त्यामध्ये तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये म्हणजे जे अंडर कंस्ट्रक्शनमध्ये जे काम चाललं आहे आपलं ते तिथं तुम्हाला मी शो करतो. सॅम्पल फ्लॅट तर बघितलं असेल. आता तो जो सॅम्पल फ्लॅट आहे मॅम तो आपल्या रेडी प्रोजेक्टचा आहे. आपल्या प्रोजेक्टच्या बाजूला मी जसं की बोललो MIT युनिव्हर्सिटी समोर आहे. हा बाजूला आपल्या प्रोजेक्टच्या दारातला रिक्षा स्टँड आहे पूर्ण. असं जस्ट आता कॉलेज वगैरे सुटलं आहे त्यामुळे तर तुम्हाला MDच्या बसेस वगैरे कंटिन्यूस रनिंगला दिसते. आणि समोर जी दिसते ही तुमची MIT युनिव्हर्सिटी आहे पूर्ण. बापरे, खूपच मोठी आहे. हो मॅडम, म्हणजे जवळपास तुम्ही बघाल तर 35 ते 40 हजार विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. अरे वा. तर आपण काय करू, आपला जो याच्या बाजूचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी त्यांचं हॉस्पिटल वगैरे आपण ते सुद्धा बघूया. हे तुम्ही इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे मॅडम. आणि त्याच्याच अपोजिटला तुम्ही बघाल तर सेंट वेलफेअरचं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. अच्छा. तिथं मध्ये म्हणजे स्कूल वगैरे प्ले ग्रुपपासून सगळ्या गोष्टी तर सुरू होतात वगैरे. म्हणजे जस्ट इथं सुटलं आणि जे व्हाईट ड्रेस घालून उभे आहेत ना सगळे पूर्ण हे ह्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल सुद्धा आहे असं त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टपासून एक 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरची. तर आता मॅम तुम्ही बघू शकता हा आपला विस्ताराचा सॅम्पल फ्लॅट आहे. हा जो एरिया आहे 560चा एरिया आहे. त्याच्यापेक्षा पण खूप मोठमोठे एरिया आपण इथं काढले बघू शकतो. स्पेशियस हॉल आहे. पार्किंग सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आपण अशी नेट वगैरे लावण्या सगळ्या गोष्टी तर देतो. असं याच्यात थोडंसं तुम्ही पुढं आला ह्या साईडला आपला येतो किचनचा स्पेस. किचन पण मस्त आहे. हां, आणि या साईडला आपले सेपरेट टॉयलेट वॉशरूममध्ये सॅनिटरी आपण लावून देतो. आणि हा असणार आहे आपला बेडरूम. अशा प्रकारचे एलिव्हेशन तुम्हाला इथं बघायला मिळते. त्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज आहेत माझ्याकडे. ते आपण आज साईडवरती जाऊन डायरेक्ट बसून बोलू. ओके. आणि हा एरिया जो तुम्ही मला दाखवला आहे त्याची प्राइस काय असणार आहे? आता मॅम हा जो फ्लॅट आहे याची कॉस्टिंग तुम्ही बघाल तर साधारणपणे 27.5 लाखापासून चालू होते. ओके. असं याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे एरिया आहेत माझ्याकडे. त्या प्रत्येकाची कॉस्टिंग त्या फ्लॅटच्या साईजनुसार ती वाढत जाते. असं आपण साईडवरती जाऊया बाकीच्या गोष्टी तिथं बोलूया. ओके, ठीक आहे, चालेल. तर मॅडम आता तुम्ही सॅम्पल फ्लॅट तर बघितलं असेल. आता जे अंडर कन्स्ट्रक्शन माझ्या प्रोजेक्टचं लोकेशन आहे ना ते लोकेशन आपण एकदा बघून घेऊया. तिथे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी मी प्रॉपर एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला आपण जाऊया तिथे. चला. आता इथं समोर समोला कमान दिसत असेल ही आपल्या प्रोजेक्टची मेन गेट आहे. म्हणजे जी डे टू डेली आपली कनेक्टिव्हिटी किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या सगळ्या ह्याच रोडपासून आपण स्टार्ट करतो. समोर तुम्ही बघू शकता हा आपल्या प्रोजेक्टचा इथं मेन गेट असणार आहे.
मेन गेटच्या समोर जे ते गाड्या वगैरे चाललेत ना, तो आपला एक्सप्रेस वे आहे. येस, एक्सप्रेस वे. ह्याच प्रोजेक्टला 30 मीटरचा सर्व्हिस रोड आपल्याला भेटतो. त्याची ॲक्च्युअल कनेक्टिव्हिटी आपल्या प्रोजेक्टला भेटते. इथं तुम्ही बघत असाल आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन इथं दिसतंय ऑलरेडी बनवून हँडओव्हर केलेला हा प्रोजेक्ट आहे आपला. आणि याच्या समोर इंडिया बुल्स म्हणून मुंबईचा सगळ्यात मोठा नामजलेला ब्रँड आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो की कसं आहे, आपल्या प्रोजेक्टच्या समोर एक नवीन स्टेशन, लोकल स्टेशन म्हणून तयार होतं आहे. तर तुम्ही जस्ट बघाल ना, मी तुम्हाला म्हणजे गुगल मॅपवरती दाखवतो की हा आपला प्रोजेक्ट इथे येतो विस्तारा वर्ल्ड. त्याच्याच अपोजिटला हा गेला इथं आपला एक्सप्रेस वे. एक्सप्रेसच्या जस्ट तुम्ही समोर बघाल ना मॅडम, इंडिया बुल्स आहे. ॲज इट इज इंडिया बुल्स समोर आहे. बरोबर. इंडिया बुल्सच्या जस्ट तुम्ही थोडंसं पुढे याल, इथं बघा सोमाटणे रेल्वे स्टेशन. आता हे जे रेल्वे स्टेशन आहे ना, हे आपल्या ह्या लोकेशनपासून 1.4 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती बनवून ऑलरेडी रेडी झालं. ओके, म्हणजे तिथून आपले हे प्रोजेक्ट एकदम जवळ आहे आपली. सोमाटणे स्टेशन म्हणा, अपोजिट साईडला कर्जत पनवेल ट्रॅक म्हणा, इथं पनवेल पेन ट्रॅक म्हणा, याचं अतिशय वेगाने काम इथं चालू आहे. हे सगळ्या गोष्टी का चालल्या आहेत, तर ह्या आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमुळे. आपल्या जस्ट अपोजिटला ना इंडिया बुल्स म्हणून सगळ्यात मोठा मुंबईचा टॉपचा ब्रँड आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जो 1 BHK इथं आम्ही 635चा एरिया जो आहे तो जवळपास तुम्ही बघाल तर 28-30 लाखाला जातो ना, तो फ्लॅट त्यांच्या याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 लाखाच्या घरात जातो. 60 ते 70 लाखाच्या घरात. ही एवढी डिफरन्स आहे का, म्हणजे तिथे ब्रँड आहे त्यामुळे. आणि कनेक्टिव्हिटी बघाल तर त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा अतिशय स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी आपल्या या प्रोजेक्टची आहे. तुम्ही बघू शकता एक्सप्रेस समोर जो रोड आहे एकदम जवळच आहे. एक्सप्रेस आहे एकदम लागूनच आहे. आणि ऑलरेडी याची जी मॅडम ह्या रोडची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ऑलरेडी आपला जो MIT युनिव्हर्सिटी आहे, MIT पासून तुम्ही बघाल तर ऑलरेडी हा रोड जो आहे हा रेडी झालेला आहे. अच्छा, असं आहे. म्हणजे जवळपास येत आहे काय वर्षभरामध्ये तुम्हाला हा जो रोड आहे हा पूर्णपणे इथं बघायला भेटेल. 8 ते 9 मिनिटात आपल्या दारात येत आहे. अपोजिट तुम्ही जाताय लोकलचं स्टेशन आहे, मागं तुम्ही जाताय MIT आहे, MIT पासून मागं जा हॉस्पिटल आहे. सगळ्यात जवळ आहे, आजूबाजूला जवळ ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. असं आपण चालूया आपल्या प्रोजेक्टकडं. मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करतो. आपला समोर प्रोजेक्ट चाललाय, त्या प्रोजेक्टमध्ये आपली आता ॲक्च्युअलमध्ये आपली सेल्स चालू आहे. कारण हे जेवढं इथं हे सगळं ऑलरेडी सोल्ड आउट झालेलं आहे. याच्यामध्ये एकही फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी नाही. एकही नाही. अच्छा, आपण काय करूया, एकदा आपल्या साईटवर जाऊया, तिथं मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला. तर आता आपण आलो आपल्या साईटवरती. हे आपल्या साईटचं एक्झॅक्ट लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. आता हा आपला जो विस्ताराचा प्रोजेक्ट आहे, इथनं तो स्टार्ट होतो. इथे त्याचा मेन गेट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही इथं बनवतोय. ही आपल्या प्रोजेक्टची 1 नंबर बिल्डिंग आहे. आता ही जी बिल्डिंग इथं तुम्हाला बघायला भेटते ही आपली G+7चा टावर आहे. याच्यामध्ये फक्त 3 BHK आणि 2 BHK मी काढलेले. फक्त 3 BHK आणि 2 BHK. येस, ही जी बिल्डिंग ही पूर्ण म्हणजे लक्झरियस किंवा एक एक्सपेन्सिव्ह बिल्डिंग त्या टाईपमध्ये आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. असं जवळपास नाही म्हणलं तरी आत्ता म्हणजे ह्या स्टेजला ह्या बिल्डिंगमध्ये मॅम तुम्हाला म्हणजे विश्वास नाही होणार, शक्यतो 60% पूर्णच्या पूर्ण फ्लॅट सोल्ड आउट आहेत आमचे. अरे वा. असं आहे. आणि याचं काय असणार रेट, काय असणार आहे 2 BHK 3 BHK तुम्ही बघाल ना तर हे प्रीमियम फ्लॅट त्याचा जो कॉस्टिंग आम्ही इथं काढलेली आहे ती जवळपास एक अराउंड 50 लाख प्लस जाते. 50 लाख प्लस जाते. आणि कारण त्याचे ते एरियाज वगैरे पण त्या हिशोबाने असणार आहे. आणि समजा जर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये मी बुक केलं तर काय म्हणजे कन्सेशन वगैरे कसं काय असणार आहे? तुम्ही जाताय ना तर आपल्याकडे भरपूर ऑफर्स वगैरे आहेत. त्या ऑफर्समध्ये आपण गेलो ना तर तुम्ही एकतर सगळ्यात पहिलं त्यामध्ये खूप म्हणजे इन्व्हेस्टर प्लॅन आपल्याकडे आहे. अच्छा, असं इन्व्हेस्टर प्लॅन म्हणजे कसं असतं, माणूसाला स्लॅबवरती आपण जातो किंवा आपण लोनवरती जातो. 600चा जो एरिया आहे आपल्याकडे तो जवळपास 30-35 लाखाच्या घरात जातो. तर इन्व्हेस्टर प्लॅनमध्ये आम्ही काय ऑफर काढली, जर इन्व्हेस्टर म्हणजे काय 1 टाइम पेमेंट बरोबर येणार, ते एका चेकमध्ये सगळं पेमेंट देणार आपल्याला. तर त्या केसमध्ये जवळपास 5 ते 7 लाख रुपयांचा डिस्काउंट त्यांना तिथं बघायला भेटतो. असं आहे, तो पण फक्त 1 टाइम पेमेंटवरती असणार. अरे वा. असं. आणि ही जी ऑफर्स ही फक्त आपल्या दसरा वगैरे त्या टाइम पिरियडपर्यंत आम्ही ठेवलेली आहे. ते तुम्हाला दाखवलं आहे मी, विस्तारा प्रोजेक्ट दाखवले आणि सर तर आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करून सांगतात की आपला प्रोजेक्ट कसा असणार आहे. आणि त्याच्यावर त्यांनी दसऱ्यानिमित्त ना डिस्काउंट ऑफर सुद्धा ठेवलेला आहे. 100%. असं. आता तुम्ही बघाल तर हे जिथं मागं एक ओपन लँड तुम्हाला दिसते, इथंच आपलं गार्डन येणार आहे. याच्यामध्येच मी एक कमर्शियल कॉम्प्लेक्स देतो. म्हणजे कसं असतं, भरपूर ठिकाणी बिल्डर्स काय करतात, ॲम्युनिटीज देतात, क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल. पण कसं असतं, त्या ॲम्युनिटीज दिल्यामुळे ना बिल्डिंगचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स वाढत असतो. मग त्या याच्यामध्ये म्हणजे मी काय केलं, एक नवीन प्लॅन हे केला आणि त्या प्लॅननुसार कसं केलं, आजूबाजूला तुम्ही बघताय ऑलरेडी आपली टाउनशिप आपण हँडओव्हर केली आहे. अपोजिटला MIT युनिव्हर्सिटी आहे, मग छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे, सेंट विल्फ्रेडचं खूप मोठी शाळा आहे. तर ह्या सगळ्या लोकांसाठी डीमार्ट वगैरे तर आपल्यापासून 4 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. पण कसं आहे, तीच जे डीमार्ट आहे म्हणजे मिनी डीमार्ट म्हणा, मिनी रिलायन्स मार्ट म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथे कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये बनवतो. तुम्ही बघाल हे जे समोर इथं आता पाईप वगैरे सध्या ठेवलेत ना, इथंच आपली ती पूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्सची बिल्डिंग येणार आहे. G+4ची ती पूर्ण कमर्शियलची बिल्डिंग असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण मी कसं केलं मॅडम,
ती मी विकत नाहीये, ती मी लीजवर देतोय. म्हणजेच काय तर आता मी कोणाला विकलं तर त्याच्यामध्ये कसं होणार की त्यांना जे पाहिजे त्याच गोष्टी ते तिथं अवेलेबल करणार. पण इथं जे आपल्याला हवंय, जे आपल्या टाउनशिपमध्ये ॲक्च्युअलमध्ये रिक्वायरमेंट आहे तीच गोष्ट त्यांना इथं प्रोव्हाइड केली जाणार. अरे वा. आता आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून काही समजत नाहीये, पण ॲक्च्युअली हे प्रोजेक्ट तयार झालं ना तर खूप छान होणार आहे. म्हणजे ठीक आहे, आता जसं तुम्ही बोललात की भरपूर लोकांना समजणार नाही की ॲक्च्युअलमध्ये इथं काय चाललंय, पण आता जेवढं म्हणजे एंडपर्यंत जी जमीन आहे ना ही सगळीच्या सगळी जमीन आपलीच आहे. याच्यामध्ये आपण इन फ्युचर भरपूर कन्स्ट्रक्शन करणार आहोत. आणि इथं एवढी जमीन घेण्यामागचं रिझन काय आहे, आपला एक्सप्रेसवे आणि एक्सप्रेसवेला लागून जो 30 मीटरचा सर्व्हिस रोड आपल्या इथं भेटतोय ती ॲक्च्युअल कनेक्टिव्हिटी आहे. असं तुम्ही आता बघताय समोर जे इथं कन्स्ट्रक्शन चाललं आहे हे आपल्या 3 नंबर बिल्डिंगचं इथं बांधकाम चाललेलं आहे. तर ही जी जागा आहे याच्यामध्ये 2 नंबर बिल्डिंगचं आपलं बांधकाम स्टार्ट करतोय आपण. टोटल 4 बिल्डिंग्स होणार. टोटल 4 बिल्डिंग असणार आहे. त्यातली एक जी बिल्डिंग ही पूर्णपणे तुमची कमर्शियल कॉम्प्लेक्स असणार आहे इथं. असं आहे. त्यासोबत तुम्ही बघताय ऑलरेडी बाजूला आपण इथं काम वगैरे सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. आता मॅम ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ना, स्कूल कॉलेज हॉस्पिटल, जसं मी मागाशी तुम्हाला ते सोमटणे स्टेशनचं सांगितलं, तसंच आपण जेव्हा क्लोजिंगचा पार्ट घेऊ, क्लोजिंगच्या पार्टमध्ये मी तुम्हाला आपले रेट्स काय ऑफर्स मी याच्यामध्ये लावले ते ऑफर्स, कारण कसं आहे स्पेशली मॅम तुम्ही आलात आमच्या रिक्वेस्टवरती तर खरंच खूप आनंद झाला. त्यासाठी पण काय ऑफर्स आम्ही इथे क्रिएट केले. तुमच्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीमधनं जे जे लोक आमच्याकडे येऊन घरं घेतील 100% आम्ही त्या ऑफरचा त्यांना सुद्धा लाभ देऊ. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला गुगल मॅप्सवरती आणि आपल्या ब्राउझरवरती सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. आता आपण ऑफिसला जाऊया आणि तिथं जे कॉस्टिंग आहे, कारण सगळ्यात मेन तर कॉस्टिंगचाच पार्ट आहे. बरोबर. कॉस्टिंगचा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कायचं रेट्स आहे, किती एरिया त्याच्यामध्ये अवेलेबल, किती इन्व्हेंटरीज आता या आपल्या सध्या याच्यामध्ये अवेलेबल आहे, ते सगळं आपण डिस्कस करू. कसा वाटला तुम्हाला प्रोजेक्ट? दोन्ही पण प्रोजेक्ट खूप छान आहेत. आता मला कॉस्टिंग बद्दल सांगा आणि तुमचे काही डिस्काउंट आहेत ते पण मला सांगा. 100%. आता जसं आपलं बोलणं झालं होतं, ठीक आहे, आपला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट जो आपण बघितला ड्रीम सिटी, बरोबर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले एक 12 माळ्याचा टॉवर आहे, एक 10 माळ्याचा टॉवर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं त्याचं गार्डन वगैरे असणार, इथं मंदिर देतोय आपण, इथं चिल्ड्रन्स प्ले एरिया, स्विमिंग पूल, गार्डन, या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. तर हा आपला जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 1 BHK माझ्याकडे 600चा एरिया, 600चा एरिया जो आहे तो 24 लाखापासून चालू होतो. 24 लाखापासून चालू होतो. आणि ही जी कॉस्टिंग असणार आहे ही पण तुमची ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे. असं याच्यामध्ये माझ्याकडे जो सगळ्यात मोठा एरिया आहे 645चा, तो ॲव्हरेजली जातो 25,50,000ला ऑल इन्क्लुसिव्ह. असं ह्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST हे सगळं येणार, सगळं याच्यामध्ये ऍड असणार आहे. म्हणजे फक्त 24 लाखामध्ये हे सगळं माझं ऍड तुम्हाला भेटणार आहे. तर बघा किती मस्त आहे. काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर हे सर्व तुम्हाला हे सर सांगतील. 100% मॅम. ही तर झाली आपल्या पहिल्या प्रोजेक्टची. दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आपण मॅम जेव्हा गेलो होतो, विस्तारा वर्ल्ड या प्रोजेक्टचं नाव आहे. हा मॅम आपला जो पूर्ण प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना तर अशा प्रकारचं आपण म्हणजे जस्ट चालत चालत पुढे गेलो, तिथं आपण म्हणजे एक फक्त बघत होतो, कुठेतरी सळ्या बाहेर निघल्या होत्या, कुठेतरी काहीतरी काम चालू होतं. तर हा तो ऍक्च्युअल प्लॅन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यात महत्वाचं दिशा जी आहे ना मॅडम, 99% जेवढं बांधकाम आहे सगळ्याच्या सगळं हे आपलं ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. ओके, म्हणजे शास्त्रानुसार बांधकाम केलेलं हे पूर्णच्या पूर्ण साईड आहेत, म्हणजे ही पण साईड आणि ही पण साईड. असं याच्यामध्ये बघाल ते कमर्शियल बिल्डिंग मी इथं प्रोव्हाइड करतोय, जे काय त्याच्यामध्ये आपलं डिस्पेन्सरीज म्हणा, तुम्ही बँक्स म्हणा, हॉस्पिटॅलिटी म्हणा, हॉटेल्स म्हणा, ज्या काही आपल्याला डे टू डे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. असं याच्यामध्ये माझ्याकडं 1 RK तुम्ही बघाल ना तर जवळपास त्याची जी कॉस्टिंग आहे 18 लाखापासून सुरुवात होते. असं फक्त 18 लाखापासून. असं त्याच्यानंतर आपण 1 BHK मध्ये गेलो तर माझ्याकडे सगळ्यात जो मिडल साईजचा एरिया आहे, म्हणजे जास्त पण छोटा नाही जास्त पण मोठा नाही, ऍव्हरेज तो जो एरिया ना तो तुम्हाला जातो एक 28 ते 29 लाखाच्या मध्ये. असं तो जो फ्लॅट असणार तो पण तुमचा ऑल इन्क्लुसिव्ह असणार. मी मगाशी सुद्धा म्हणलं होतं की आपल्या चॅनलच्या मार्फत जर कोणी येतंय आपल्याकडे ते इथं बुकिंग वगैरे करतात तर आपण त्यांना सरळ 51,000 रुपयाचा स्पॉट बुकिंगला डिस्काउंट देतोय. अरे वा, खूप मस्त एकदम. शक्य ही जी ऑफर ही फक्त आपल्या ह्या युट्यूबचं जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी, या सबस्क्रायबरसाठी आणि आपल्या व्ह्युअरसाठी असणार आहे. असं त्याचसोबत आपण पिक अँड ड्रॉप फॅसिलिटी सुद्धा इथं प्रोव्हाइड केली आहे. आपलं ऑफिस जे खांदेश्वर स्टेशनच्या जस्ट बाजूला असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जे प्रोजेक्ट आहेत हे सर्व हे पूर्ण आपलेच आहेत. याचे जे बिल्डर आहेत हे सुद्धा ऑफिसमध्येच असतात. ज्याला काही म्हणजे जी काय क्वेरी असेल डायरेक्ट आपण फ्रंट टू फ्रंट त्यांच्यासोबत बसून त्या गोष्टी क्लिअर करू शकतो. खूप छान आहे. म्हणजे मध्ये कुठलाही एजंट नाहीये, डायरेक्ट तुम्हाला भेटायचं आहे, भेटल्यानंतर डायरेक्ट जे जर तुम्हाला बुकिंग म्हणजे तुम्हाला आवडलं तर तुम्ही बुकिंग करू शकता आणि मग सगळं ते काही पुढचे डिटेल्स वगैरे जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस वगैरे असेल ते तुम्ही करा. म्हणजे तुमच्या फ्लॅट बुकिंग पासून तुम्हाला चावी हँडओव्हर करेपर्यंत सगळी प्रोसेस ही आपल्या इथूनच होणार आहे. आता दसऱ्यानिमित्त मॅम आपण आपल्या कंपनीमध्ये काय ऑफर्स वगैरे काढलेले आहेत आणि ते ऑफर्स पण कसे काढलेत आपण स्पॉट बुकिंगला जसं मी बोललो की 51,000 डिस्काउंट देतोय.
त्यासोबत आपण ज्या दिवशी म्हणजे दसरा आहे, दसऱ्यापर्यंत एक लिमिटेड टाइम ऑफर आपण काढली आहे. त्याच्यामध्ये जर कुठला कस्टमर येत आहे, पहिल्याच वेळेमध्ये त्याला फ्लॅट आवडतोय, तो आपल्याकडे बुकिंग सुद्धा करतोय, तर त्याच वेळेस त्याला आपण स्पॉट बुकिंगला एक 5 ग्राम सोन्याचं नाणं देतोय. अच्छा, अरे वा, खूप मस्त आहे. असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपला हा प्रोजेक्ट आहे ड्रीम सिटी प्रोजेक्ट, याच्यासाठी मी बस फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो. एक बस पूर्णच्या पूर्ण ह्या सोसायटीला मी हँड ओव्हर करतो. अरे वा, असं आहे. ही सगळ्यात मोठी ऑफर इथं मी काढलेली आहे. बघाल तर कनेक्टिव्हिटी वाईज प्रोजेक्ट आपला अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला सगळी डेव्हलपमेंट आलेली आहे. फक्त लवकरात लवकर या, बुकिंग करा, साईट व्हिजिट करा. मी तर काही सांगायची गरजच नाही, सरांनी तर सगळं सांगितलेलं आहे. तरी पण तुमच्या मनात काहीतरी डाऊट असेल किंवा तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये यायचं असेल तर शिवम सरांचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विस्तारा वर्ल्ड अँड ड्रीम सिटी हे 2 प्रोजेक्ट दाखवलेले आहेत आणि हे दोन्ही प्रोजेक्ट मला आवडलेले आहेत. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल किंवा काही इन्क्वायरी करायची असेल किंवा काही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती शिवम सरांचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.